जो समाज घडवतो तोच राष्ट्र घडवतो. गुरुगौरव पुरस्कार सोहळ्यात आमदार संभाजीराव पाटील यांचे वक्तव्य. जो समाज घडवतो तोच राष्ट्र घडवतो अशा गुरुगौरव पुरस्कार वितरण 3 वर्ष वेळ लागला, त्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी खेद व्यक्त केला. ते आज पंचायत समिती यांच्या वतीने गुरुगौरव पुरस्कार वितरणाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर गटविकास अधिकारी सोपान अकेले, गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड, निलंगाचे माननीय नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषद माजी सभापती संजय दोर्वे, नी.ता.जी.प. पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके, खादी ग्रामोद्योग जिल्हाध्यक्ष दगडू सोळुंके, महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीप धुमाळ, विस्तार अधिकारी गणेश दांडगे, प्रताप सोमवंशी, अरविंद पाटील जाजमूरकर आदी मान्यवर शिवपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना संभाजीराव निलंगेकर म्हणाले, काही अपरिहार्य कारणामुळे तालुक्याचा 3 वर्षांपासूनचा गुरुगौरव पुरस्कार रखडला होता, मात्र यापुढील काळात असे होणार नाही सांगून जिल्हा पुरस्काराने लवकरच घेण्यात येईल असेही सांगितले. निलंगा तालुक्यातील शिक्षकांचा बॅकलॉग भरून काढला. तालुका शिक्षक बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ दिला नाही असे सांगून भाजपचे सरकार आले तर शिक्षकांची सर्वच शाळाबाह्य कामे बंद करणार असल्याचे सांगत, मी पालकमंत्री असताना जिल्हा परिषदेला शिक्षण विभागासाठी 25 कोटीचा निधी दिला होता असे सांगत, आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा होतील, मात्र लातूर जिल्ह्यात निलंगा विरुद्ध बाबळगाव असाच राजकीय सामना रंगेल असे म्हणतात. शिक्षक प्रेक्षक वर्गात एकच हशा उडाला असे ते म्हणाले. प्रास्ताविकात ज्येष्ठ विस्तार अधिकारी संतोष स्वामी यांनी सांगितले की 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वार्षिक शैक्षणिक वर्षातील 54 शिक्षकांना व 6 शाळांना आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश हानेगावे व M.M. जाधव यांनी केले, तर आभार विस्तार अधिकारी गणेश दाडगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी D.B. गुंडुरे, गणेश गायकवाड, D.S. धुमाड, अतुल देशमुख, राहुल मोरे, रमेश कोळसुरे, सचिन डोईजुडे, अशोक सुरवसे, संजय कदम, शिवाजी भद्रगे, शिवाजी सूर्यवंशी आदींसह सहशिक्षकांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्रामध्ये कुणाचा देखील सरकार असेल, माझ्या जिल्हा परिषदचा शिक्षक हे शिकवण्याच्या पलीकडे काम करणार नाही याचं वचन मी देतो. हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. माझं जरी सरकार आलं, आमचं सरकार येणारे जरी असलं तरी त्या सरकारमध्ये बोलण्याची ताकद लागते, हिंमत लागते आणि ते करू शकतो हा विश्वास आपल्या शिक्षकांना. आणि मला माहिती आहे गुणवत्ता कधी वाढते. आम्ही जर तुम्हाला फ्री हँड पद्धतीने तुमच्याच इंडस्ट्रीमध्ये, तुमच्याच व्यवसायामध्ये, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता तिथं जर काम करण्यासाठी जर मोकळीपणा दिली तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने गुणवत्ता जिल्ह्याची वाढणार. आणि ह्याच तालुक्यात महाराष्ट्रामध्ये गायकवाड साहेब, स्वामी साहेब, अखिले साहेब एकमेव तालुका आहे की ज्याची पटसंख्या कमी झाली नाही, तो म्हणजे निलंगा तालुका आहे. तो स्वाभिमान, आपल्या मतदारसंघाचा स्वाभिमान आम्ही जपण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मी आमच्या सर्व संघटनेने बघा निवडणुकीबद्दल भैया विधानसभेचं का बोलत नाही, कारण तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवले काय करायचं. तुमचा रिपोर्ट कार्ड जे, कारण ही लढाई जी आहे ना आता येणारी विधानसभेची, ही लढाई जसं महाराष्ट्रामध्ये चालते महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, तसं लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा विरुद्ध बाबळगाव लढाई आहे. त्याच्यामुळे निलंगेच्या माणसांना सांगायची गरज बघा. त्यामुळे मला माहित नाही, पण माझी अपेक्षा आपल्याकडनं काय आहे, विधानसभा झाल्यानंतर ही लढाई होणार आहे. या जिल्हा परिषद मध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद, सहकार्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण द्या. एक हाती सत्ता परत आपण आमच्या ताब्यामध्ये द्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.